श्री परशुराम मंदिर. ही आहे ती भूमी जिथे समुद्र मागे हटला आणि कोकण निर्माण झालं. ही आहे ती शक्ती जी भगवान परशुरामांची आहे. आज आपण जाणार आहोत चिपळूणमधील त्या पवित्र ठिकाणी जिथे प्रत्येक पौराणिक इतिहास जिवंत होतो. नमस्कार मंडळी, मी तुमचा सर्वांचा लडका सुरेश कराडे. तर तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आज आम्ही जाणार आहोत चिपळूणमधील सर्वात पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणी म्हणजे श्री परशुराम मंदिरात. तर मग निघूया आता. अजून काय, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला. तर मग मित्रांनो, अशा प्रकारे आपण गोवा एक्सप्रेस हायवेला जॉईन झालेलो आहोत. तर मग टाया. स्पीड लिमिट आहे 50 आणि आमच्या गाडीची टॉप लिमिट पण 50च आहे. घाटावर जात नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण आहे. आणि हा मरणाचा ऊन लागतोय. हा कशेडी घाट आहे ना वा. हा परशुराम. अशा प्रकारे आपण परशुराम घाट चढायला सुरुवात केलेली आहे. मुंबई किंवा पुण्याहून चिपळूणला येणं खूप सोपं आहे. मुंबई गोवा हायवेने सुंदर घाटातून प्रवास करत तुम्ही इथे पोचू शकता. ट्रेनने यायचं असेल तर कोकण रेल्वेचा प्रवास तर अतिउत्तम आहे. श्री परशुराम मंदिर. हा चिपळूण शहरातून फक्त काही किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि जसजसं आपण जवळ जातो तसतसं निसर्गाचा नजारा अजूनच सुंदर होत जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराजवळ वसलेलं हे मंदिर भगवान परशुरामांना समर्पित आहे. भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जातात. अशी श्रद्धा आहे की त्यांनी आपल्या पराक्रमाने समुद्र मागे हटवून कोकण भूमीची निर्मिती केली. त्यामुळे कोकणाला परशुराम भूमी असेही म्हटले जाते. ह्याचं तोंड आणि ह्याचं तोंड जरा सेम नाही वाटत आहे. हिम्मत कसं हो रे. हात काहीच लागला. हाताला झाला मला. चालेल. हाताला झाला. तू बारका इकडे बारका इकडे. हे पारका तुझ्या रकास. या इकडे या या. ती पण तुझ्यासारखी येत नाही. आला खायला आला आराम. सगळे तुझ्याकडे खायला देतात. आहे काय तुझ्याकडे पण खायला? हाय बाबा, खूप आहे. आणलंय बॅगातून खायला. माझी बॅग आहे ती. फायनली मित्रांनो आम्ही पोचलोय वरती. वरती म्हणजे मंदिराजवळ. इकडे गणपती बाप्पा.
भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानले जाणारे भगवान परशुराम यांना समर्पित हे मंदिर अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक आहे. या मंदिराचा इतिहास सुमारे 300 वर्षांहून अधिक जुना आहे. स्वामी ब्रह्मेंद्र यांच्या प्रयत्नाहून इसवी सन 1700च्या आसपास या मंदिराची उभारणी करण्यात आली. जंजिराचे सिद्दी रसूल याकूत खान यांनी मंदिराच्या बांधकामासाठी आर्थिक मदत केली होती. नंतर छत्रपती शाहू महाराज आणि कान्होजी आगरे यांनीही मंदिराच्या विकासासाठी योगदान दिले. फायनली आमचं दर्शन झालं आहे आणि खूप मस्त एक्सपिरियन्स होता मंदिराचा. तर भाऊ तुला कसं वाटतंय? मला एकदम प्रसन्न वाटलं. घाबऱ्यामध्ये जी एंट्री केल्या हा पॉझिटिव्ह फुल पॉझिटिव्हनेस पॉझिटिव्ह लय भारी वाटलं. लय भारी वाटलं. हे बघण्यापेक्षा तुम्ही येऊन स्वतः एक्सपिरियन्स करा. हां तेच असं मत आहे आमचं तरी. जवळच आहे. हां जवळ आणि जास्त काही चिपळूण फिरायला पासून. टाईम पण नाही लागत. डायरेक्ट गोवा एक्सप्रेस हायवे तिथून एक लेफ्ट टर्न मारला की डायरेक्ट आतमध्ये इथे येणार. आणि जाण्यासाठी पण बोर्ड बीड दिलेले आहेत जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये हां. बघितलं असेल. तर मग काही विषय नाही की कुठे हे होईल तुम्हाला हे ते असं तसं. ठीक आहे असं. तर चला, तर मग हा ब्लॉग इथेच एंड करतो आपण. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि पुढची व्हिडिओ लवकरच येईल. त्यामुळे त्यासाठी काय बघा ती पण आणि बघा. आणि लाईक केल्याशिवाय गेलात तर मग विसरू नका मला. चल तर हा एंड इथे होतो. काय